नमस्कार. मी संभाजी पगार. लोकशाही माझा एसपी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मालेगाव शहरातील मालदे वाघवाडी येथील रहिवासी अनेक मूलभूत समस्यांनी त्रस्त आहेत. या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी आमचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले आहेत. बातमी मालेगाव शहरातील मालदे वाघवाडी येथील नागरिकांचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वस्तीवर वीज नाही, त्यामुळे रहिवाशांना अंधारातच जगावं लागत आहे. विजेअभावी त्यांचे अनेक कामे खोळंबली आहेत. दुसरी मोठी समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची. या भागातील लोकांना बोअरिंगचं पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही. हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. विशेषतः लहान मुलांना वारंवार आजार होत आहेत. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. या वस्तीवर येण्या-जाण्यासाठी योग्य रस्ता नाही, त्यामुळे नागरिकांना सवंदगाव रस्त्याचा वापर करावा लागतो. या रस्त्यावर वारंवार दरोड्याच्या घटना घडत आहेत. अनेक वेळा चोरांनी नागरिकांना अडवून त्यांना लुटलं आहे. या घटनांमध्ये काही नागरिक जखमी देखील झाले आहेत. या सर्व गंभीर समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. जर लवकरात लवकर या समस्या सोडवल्या नाहीत तर मालेगाव महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. या समस्येकडे प्रशासन कधी लक्ष देणार हा प्रश्न आता उपस्थित होतो. आमच्या टीमकडून आम्ही या समस्येचा पाठपुरावा करत राहू. तोपर्यंत पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज.